शेतकरी मित्रांनो सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावर मदत म्हणून अनुदान मंजूर करण्यात आलं। यामध्ये जिल्हा जळगावचा आपण विचार करत आहोत। आता संपूर्ण एक जिल्ह्याचा जसा अपडेट येईल तसा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। जळगाव जिल्ह्याची माहिती समजून घ्या मित्रांनो। प्रशासनाला 3,25,359 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 299 कोटी 94 लाख रुपये निधी प्राप्त झाला। आत्तापर्यंत यापैकी 57% अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे ट्रान्स्फर करण्यात आलेलं आहे। शासनाने यावेळेस वेळोवेळी आवाहन करून देखील अद्यापर्यंत शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही असं शासनाचं म्हणणं आहे। 1,87,706 शेतकऱ्यांची ई-केवायसी अपडेट केलेले नाही आहे। त्यामुळे 167 कोटी 96,43,912 रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर ई-केवायसी अभावी डीबीटी अंतर्गत जमा होणे प्रलंबित आहे। शासनाला तरी हीच वाट पाहत असतं की शासन कसं शेतकऱ्यांना अटकवेल आणि ही जी काही रक्कम 167 कोटी ही शासनाची वाचून जाईल। सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात 2,62,894.49 हेक्टरसह 3,38,155 बाधित शेतकऱ्यांना खरीप पिकांचं नुकसान झालं होतं। यासाठी 314 कोटी 60 लाख रुपये नुकसान अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली होती। यात सप्टेंबरमधील नुकसानीची अंशतः आणि पूर्णतः बाधित जिल्हे आणि तालुके सुधारित यादी जाहीर केल्यानुसार शासन स्तरावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,47,262 हेक्टर क्षेत्रावरील 3,25,359 शेतकऱ्यांसाठी 299 कोटी 94 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना मदत जाहीर केल्यानंतर त्याच्यामध्ये निकष लावले। आता सुरुवातीला म्हटलं की आम्ही काहीच निकष लावणार नाही, सरसकट आम्ही मदत देऊ। नंतर आता ई-केवायसीचा निकष लावला आणि शेतकऱ्यांना तिथे फसवलं। नंतर ॲग्रिस्टेक फार्मर ID अंतर्गत नोंदणी अशा शेतकऱ्यांना ई-केवायसीची सवलत असून सप्टेंबरमधील नुकसान भरपाईसाठी मदत मिळणे सुलभ होणार आहे। ज्यांच्याकडे ॲग्रिस्टेकचं कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना ई-केवायसीची गरज नाही असं त्यांनी इथे सांगितले। 13 तालुके बाधित झाले होते। जळगाव जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यात पूर्णतः बाधित असून बघा पूर्णतः बाधित 3,25,359 शेतकऱ्यांना 2,47,262 हेक्टरसह शेतजमीन खरडून असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना नुकसानपोटी 299 कोटी रुपये शासनाने दिले होते। ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकेद्वारे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्स्फर करण्यात येते। पण ज्या शेतकऱ्यांचं ई-केवायसी अजून झालेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांना शासनाने अडवून धरलं आहे आणि या शेतकऱ्यांचं याच्यात खूप मोठं नुकसान होत आहे। फक्त आणि फक्त ई-केवायसी प्रत्येक वेळेस नमोचा हप्ता घ्यायचा असेल ई-केवायसी, PM किसानचा हप्ता घ्यायचा असेल ई-केवायसी, दुसरं अनुदान पाहिजे ई-केवायसीमध्ये प्रत्येक वेळेस शेतकरी किती वेळेस ई-केवायसी करणार? शेतकरी काय परत चेंज होतो का? शेतकऱ्याचे बँक अकाउंट तुमच्यासारख्या लोकांचे सारखे असतं, या अकाउंटमधनं नाही त्या अकाउंट, शेतकऱ्याचं एकच अकाउंट असतं आणि त्या अकाउंटचं किती वेळेस ई-केवायसी करायचं हे आता शेतकरी विचार करण्यासाठी ही शासनाची जी काही पद्धत आहे शेतकऱ्यांना पैसे अडवण्याची ती खूप चांगली आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये खूप माहीर आहे। देवेंद्र फडणवीस हा लबाड माणूस आहे आणि लबाड माणसाकडनं काय आपण अपेक्षा करू शकतो। धन्यवाद।